धन्यवाद। आज आपण एका मोठ्या सामाजिक विषयाला हात घालत आहात। सगळ्या महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेरही आपला एक व्हिडिओ व्हायरल येतोय, काय सांगाल? माझी जनता ही माझी सर्वात मोठी ताकद आहे आणि सर्वसामान्य जनतेसाठी मी जे काम करते, मी एक मोठी सोशल वर्कर नाही आहे। फक्त माझा एकच मुद्दा होता की जे अन्याय होतोय ना त्याला रोखण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हिडिओ होता रामगिरी बाबावर आणि त्याला जे पाठीशी घालणार आहेत त्या लोकांवर होता आणि काही समाजकंटक आहेत ते शिव्या देतात डायरेक्ट आणि घरात, मंदिरात किंवा मस्जिदमध्ये घुसून मारण्याची बात करतात। नितेश राणे हा एक आमदार आहे आणि आमदाराने असं वक्तव्य करणं हे खूप चुकीचं आहे। शिव्या देणं चुकीचं आहे, समाजाविषयी जातीमध्ये तेढ निर्माण करणं चुकीचं आहे आणि तो डायरेक्ट म्हणतात की मस्जिदमध्ये घुसून मारू, हे पण खूप चुकीचं आहे। की बाई एक आमदार हा जनतेचा सेवक असतो आणि तो जनतेचा मायबाप असतो, कारण जनता त्यांच्यावर टिकून असते, उमेद असते की एक आमदार आमच्यासाठी काहीतरी चांगलं काम करणार आहे, एक उमेद लावून बसलेले असतात। पण जर असे आमदार जर आमच्या मधात असतील आणि असे वाक्य बोलत असतील, असे वक्तव्य करत असतील तर खूप चुकीचं आहे। शिवाजी महाराज हे खूप मोठे व्यक्तिमत्व आहे आणि ते खूप, आम्ही त्यांच्याकडे खूप आदराने बघतो। आज महाराष्ट्राचे ते दैवत आहेत। तर तुम्ही सांगा, छत्रपती शिवाजी महाराज जर 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन चलत होते तर मग हे का घेऊन चलत नाही? आज मी एक छत्रपती शिवाजी महाराजाची, महाराष्ट्राची मुस्लिम मावळी आहे, मी आदर करू शकते, तर तुम्ही का करू शकत नाही? आज तुम्ही बघितलं असेल, छत्रपती शिवाजी महाराज जर आज जिवंत असते तर या महाराष्ट्रामध्ये असे काम कधीच घडले नसते आणि हे असे वक्तव्य ह्यांनी कधीच केले नसते। कारण आम्ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप आदर करतो। ठीक आहे ना, आम्ही मुस्लिम असल्यामुळे काय झालं, पण आम्ही पण त्यांचे मुस्लिम मावळे आहोत, बरोबर आहे। आता लोकसभा झाली, आता विधानसभा आलेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल की ह्यांना कुठले मुद्देच नाही, हे विकासाबद्दल तर काही बोलत नाही, पण जर त्यांना चांगले मोठं असं काहीतरी धमाका करायचा असेल तर मग ते काय करतात, जातीविषयी बोलतात, तेढ निर्माण करतात, मंदिर मस्जिद करतात। मग ह्यांचं काय होतंय की विकास जे आहे तो पाठीमागे राहतो आणि ह्याच मुद्द्याला बढावा दिला जातो। मग मला वाटते की तुम्ही जर विकासाचं बोलला तर सगळ्यामध्ये विकास होईल आणि विकासाचं बोलणं जाईल, झेंडा नाही तर अजेंड्यावर बोललंच पाहिजे ना। कारण आज तुम्ही बघितलं असेल, जी तरुण पिढी आहे ती शिक्षणापासून वंचित आहे आणि ती गुन्हेगारीकडे चाललेली आहे। आता तुम्ही बघा, कितीतरी आपल्या म्हणजे शहरामध्ये अनेक गुन्हे घडत आहेत, ते महिलांचे असो, हत्येचे असो, रेप असो, कुठलेही गुन्हे बघा। आणि तो तरुण आहे ना, तो 20 आणि 30 या वयोगटातला तरुण आहे। आज तो शिक्षणाकडे, नोकरीकडे न वळता, व्यवसायाकडे न वळता तो गुन्हेगारीकडे वळत चाललेला आहे। याची मला खूप खंत वाटते की आज जर हे आमदार, खासदार यांनी जर समाजाचं विकासाचं जर काम केलं किंवा विकासाकडे जर ह्यांचा कल जास्त राहिला तर गुन्हेगारी ही आपोआप कमी होईल। माझं एवढंच म्हणणं आहे की भाई तुम्ही आहे ना, हे जातीपातीमध्ये ह्याच्यामध्ये टाइम वेस्ट करण्यापेक्षा किंवा तुम्ही मंदिर मस्जिद करण्यापेक्षा तुम्ही फक्त आहे ना, जे जनतेचे जे प्रश्न आहेत ते सोडवा, जे अन्न वस्त्र निवारा आहे, जे प्रश्न आहेत ते सोडवा। आज तुम्ही बघितलं असेल, नवीन जे युवा पिढी आहे ना, त्यांना नोकरी नाही, व्यवसाय नाही, मग ते करणार काय सांगा? आमदार खासदार गेले तर ते म्हणतात हा ठीक आहे बघू करू। अरे भाई, तुम्ही जनतेचे सेवक आहे, तुम्ही जनतेचा विषय आहे ना, तो जनतेकडे जास्त लक्ष द्या, त्यांच्या विकासाकडे जास्त लक्ष द्या। जी तरुण पिढी आहे ती गुन्हेगाराकडे न जाता तुमच्या विकासाकडे जाईल आणि झेंडे दांडे हे खूप झालेले आहेत। आता परिवर्तनचा काळ आहे आणि आज मी सांगते की आज होणार नाही, एका दिवसात होणार नाही, पण एक दिवस जरूर होणार आहे। परिवर्तन आल्याशिवाय बदल घडणार नाही, परिवर्तन झालं पाहिजे। युवा पिढीला हेच आवाहन करीन की तुम्ही आहे ना, गुन्हेगारीकडे न जाता तुम्ही आपल्या कामाची काम ठेवा, नोकरी, व्यवसाय, घरदार ह्याच्याकडे जास्त लक्ष द्या, आपल्या परिवाराकडे लक्ष द्या। आणि बरं, खूप झालंय आता, कशी युवा पिढी आहे ना, ही व्यसनाआधी जास्त झालेली आहे, खूप व्यसन, कशाचं बी व्यसन आहे, टॅबलेट आहेत, कुठं इंजेक्शन आहे, आता तर म्हणे लाल काहीतरी आले म्हणे एक बॉटलमध्ये, लाल औषधे, काय चाललंय इथं? तुम्ही विचार करा, आज सगळे जर व्यसनामध्ये असतील तर मग आपल्या परिवाराला कोण सांभाळणार, आपल्या देशाला कोण सांभाळणार आहे? जर नवीन पिढी हे जर करत असेल तर मग येणारा काळ कसा असेल तुम्ही विचार करा, किती भयानक असेल।
तुम्हाला सगळ्या गोष्टीचं सामोरे जावं लागेल. तुम्हाला सगळ्या गोष्टीला तिथं बघावं लागेल की काय होतंय आणि काय होणार आहे. जर तुम्ही थोडा विचार केला असेल तर नव्या पिढी जी आहे त्यांना मी एकच सांगू की तुम्ही व्यसनापासून वेगळे राहा. तुम्ही ह्या लोकांपासून वेगळे राहा. आपलं अस्तित्व आहे ते स्वतः निर्माण करा. आणि माझं नाव शकिला पठाण, मी एक सोशल वर्कर आहे. धन्यवाद.